कोयना धरण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी। कोयना धरणाची निर्मिती होऊन 58 वर्ष झाली, पण अजूनही कोयनेच्या खोऱ्यातल्या गावांचं पुनर्वसन झालेलं नाहीये। उलट त्यांच्या माथी व्याघ्र प्रकल्पाची नियमावली लावण्यात आली आहे। रस्ता नाही, पाणी नाही आणि वीजही नाही, अशी या गावांची सध्या अवस्था झाली आहे। पाहुयात सगळ्यांचेच डोळे उघडायला लावणारा एबीपी माझाचा हा ग्राउंड रिपोर्ट। एका बाजूला हा झगमगाट, तर दुसऱ्या बाजूला काळा कुट्ट अंधार। या झगमगाटासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे वीज जिथं निर्माण होते तिथं मात्र भयान अंधार। कोयना धरण महाराष्ट्रासाठी जीवनदायिनी, वीजदायिनी, मात्र धरण क्षेत्रातल्या लोकांसाठी जणू एक शाप। कोयना धरणांतर्गत असलेल्या देऊर, तळदेव, मायणी, ढेन, कारगाव या गावांची काय अवस्था आहे, इथलं आजचं जीवन कसं सुरू आहे, हेच पाहण्यासाठी माझाची टीम या गावांकडे निघाली। चाळकेवाडी गावातून खडकाळ रस्त्यातून पायी चालत ढेन गावात पोहोचलो। दोन तासात अर्धा डोंगर उतरला, तिथंच मुक्काम केला। सकाळी 6 वाजता पुन्हा डोंगर उतरायला सुरुवात केली। अर्थातच हा प्रवास काही सरळ नव्हता। बस 1.5 तास लागा इथे यायला। हो, आता मायनीमध्ये पोहोचलेलो आपण। मायनीमधली काय परिस्थिती आहे, काय ग्रामस्थ मंडळी आपल्याबरोबर आहेत, पोहोचले जवळ बस। गावात एका वेगळ्याच नजरांनी आमचं स्वागत झालं। कोणीतरी आपल्या समस्या जाणून घ्यायला आलंय हे ऐकून गावकरी भारावले। फक्त राखेल मिळत होतं, ते बी बंद झालं, ते दिवा बी बंद झाला। आता लाकडाचा दिवा आहे, लाकडावरती स्वयंपाक करणे, उजवड त्याचाच करणे, असं चाललंय। आजारी पडलं, बेमार पडलं, इकडे गाडी आहे का घोडा आहे का, आम्हाला काय कोणाची डिलिव्हरी व्हायची म्हणलं तर बाई डालग्यात भरायची, मग घेऊन जायचे 4 गाड्यांनी उचलून। का वाट नीट आहे का, रस्ता आहे का, काय का लाईट आहे, हात मोडलेला आहे, जळलेला आहे, डोळे किती वेळा कशामुळे हे बघा काय झालंय ते, काय झालंय बघू। हे बघा, हे बघा, हातात हात घ्या आणि बघा, हे बघा, हे बघा काय नाही हातामध्ये त्या। आणि हे बघा डोळा गेला होता ह्यो, त्या आपल्या मनानं हे वावदूळ फिरतं ना, आगुटचं मशेश्वरावानी वावदूळ फिरतं, त्या वावदुळात घावलेली ती ह्या बाजून एक वावदूळ, ह्या बाजून आखंडी तलाव्याचं आलं। मला आदत उचललं तेच काय कळलं नाही, तेवढंच मला माहिती। आणि कुठल्या जाळीत नेऊन टाकलं, 8 दिवस माणसं शोधित होते। सकाळचं म्हणलं की आई मी गणपती पाणी जायचं होतं, मी येतो। आम्ही 3 दिवस वाट बघितली, कुठे पत्ते नाही त्याचा। आणि दुसऱ्या दिवशी सडेला 6 दिवसांनी मिळते भाऊ। अंगावर काटे आणणाऱ्या समस्या ऐकल्यावर आम्ही पुढच्या गावाकडे निघालो।
पुन्हा 2 तासाचा खडतर प्रवास, डोक्यावर तळपणारा सूर्य, डोंगरातल्या मध्यावरचा हा झरा जणू आमचीच वाट पाहत होता. थोड्या विश्रांतीनंतर प्रवास पुन्हा सुरू आणि मग डोंगरावरच्या मायणी गावात आम्ही पोहोचलो. शिक्षणापासून वंचित असलेल्या या विद्यार्थिनीनं आमचं स्वागत केलं. कुठं सातारला गेलं तर वाचता येत नाही, गाडी कोणते आले काय कळत नाही. सूर्यास्तानंतर रात्रीच्या काळोखानं अख्खं गाव जणू कवेत घेतलं. हाच अंधार दूर करत गावातल्या चौकात एक शेकोटी आमची वाट पाहत होती. इथं जमलेल्या गावकऱ्यांनीही आपल्या समस्यांचा डोंगर आमच्या समोर मांडला. आमच्या इथं लाईट नाही, काय नाही. आता वर्षी किती झाली, 3 डोळ्या झाल्या आणि आम्हाला म्हणजे ह्या कोयनामुळं सगळ्या महाराष्ट्रात लगलाकाट झालं, पण आम्हाला इथं लाईट नाही, रस्त्याचा रस्ता पण नाही बरोबर. आमची इतकी हालत आहे. आता ह्या दरड कोसळून सगळी जाईना. 5 वाजता माणसं, पाऊस पडत होता आणि हे इथं वरनं दरड कोसळली तर सगळी पावसात माणसं बाहेर घर टाकून पळाली. तर हाय अशी उठून पळाली तर बाहेर. एक तर सर हे सोबतीला माणूस संगाती दुसरा घेऊन येते, एकटा येणं झालं या रस्त्यानं. गवरेडा जर भरला आला ना तर कमीच कमी 20 गुंठ्याचं रान खाते. विकायसाठी का हे तुम्हाला हे आम्ही आपलं ह्या डोंगर परिसरात ना आपण नोकरी नाही काय नाही, मग हे आम्हाला वर्षभर पुरावं अशा पद्धतीने हे आम्ही शेती करतो. जर सगळं सपाटच केलं एखाद्या दिवशी तर आता काय करायचं, हे अशी येत नाही तर पंचनाम्याला ना तर कशाला सुद्धा येत नाही. गावकऱ्यांनी मांडलेला हा प्रश्नांचा काळोख आजूबाजूच्या अंधारालाही फिका पाडत होता. त्यानंतर सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. काठी घ्या लागते हातात, हातपाय मोडले की आता चालून 12 वर्ष या डोंगराने काठीशिवाय पर्यायच नाही. चित्तान झालं तर माणूस घसरून पडतय, हातपाय मोडते, कसं चालायचं वाटेनं. धरण झालं त्याला झाली वर्ष किती, पण आज आमच्या लोकांचं काही दखल घेत नाहीत. सगळीकडे उजेड दिलाय आमच्या पाण्याचा आणि आम्हाला का अंधारात ठेवलंय. मग ह्याची सरकारनं दखल घेतली पाहिजे आणि ह्याचा काहीतरी आम्हाला लाभ दिला पाहिजे. आमच्या लग्नाच्या अगोदरपासून पुनर्वसन होते, तरी अजून काही पुनर्वसन झालं नाही. महिलांच्या या गोष्टी ऐकून तर मन सुन्न व्हायला होतं. ज्या कोयना धरणासाठी गावच्या गावं उठवण्यात आली त्याच धरणावर जवळपास 2000 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेले प्रकल्प सुरू आहे. मात्र तरी सुद्धा धरणाच्या कुशीत राहणारी गावं मात्र अंधारात आहेत. त्यांच्या घरातला एक साधा बल्ब पेटवण्यापुरती वीजही आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही. हा रिपोर्ट तुम्ही टीव्हीवर पाहत असताना तुमच्या टीव्ही, मोबाईल, ट्यूबलाईटची वीज या अशा कुठल्याशा गावातल्या अंधारातून येत असते हे जरी कळून तुमचं मन हेलावलं तरी खूप. साताऱ्याहून राहुल तपासेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.